मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या एकदिवसीय दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे रायगडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या दौऱ्यामध्ये ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर माणगाव इथल्या रखडलेल्या बायपासची आणि रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांच्या परिस्थितीचा देखील ते आढावा घेणार आहेत। याशिवाय माणगाव, पेण आणि पनवेल इथं मनसेच्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन देखील राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। राज ठाकरे रायगडमध्ये येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। माणगाव इथल्या पक्ष कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल आणि सकाळी 10 वाजता राज ठाकरे माणगाव इथल्या रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील बायपासच्या कामाची पाहणी करतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत। रायगड जिल्ह्यामधल्या दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड मधल्या पक्ष कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या आगमनासाठी माणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर असतील किंवा पक्षाचे झेंडे असतील हे लावून या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांकडून ही जय्यत तयारी करण्यात आली आहे। आपण बघितलं तर कोकणातील खास करून पारंपरिक जे वाद्य आहेत, खालूबाजा असेल, लेझिम असेल, हे वाद्य वाजवून राज ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग असेल, माणगाव शहर असेल, या शहरांमध्ये पक्षाचे झेंडे असतील, बॅनर असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीत राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाचा देखील पाहणी दौरा करणार आहेत। माणगावचं रखडलेलं बायपासचा प्रश्न असेल किंवा मुंबई गोवा महामार्गावरचे फ्लायओव्हर ब्रिज असतील, अशा अनेक भागांची ते पाहणी करणार आहेत। आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आहे ते सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मनसेचे प्रमुख नेते असतील, पदाधिकारी असतील, ते देखील राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं राज ठाकरे आजच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त कशा पद्धतीनं मनसैनिकांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।